खोपोली नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी घेतला आहे. 3 लाखांपर्यंत वैद्यकीय विमा कवच प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे. यासाठी 21,35,800 रुपये वार्षिक विमा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला असून विम्याचा पहिला वार्षिक हप्ता नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. त्यानंतर निर्धारित हिस्सा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून कापण्यात येणार आहे. नगरपालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसोबत आर्थिक आधार देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला वैद्यकीय विमा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अचानक ओढावणाऱ्या आजारपणाच्या किंवा अपघाताच्या प्रसंगी उपचारासाठी होणाऱ्या प्रचंड खर्चापासून कुटुंबाचे आर्थिक संरक्षण होते आणि बचत मोडण्याची वेळ येते. यासाठी खोपोली नगर परिषद नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे व मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष पुढाकारातून खोपोली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेतन आधारित समूह वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. या निर्णयाला सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली आहे. एकूण 177 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा योजनेत समावेश असून 541 जणांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण प्रतिकुटुंब वैद्यकीय विमा कवच मिळणार आहे. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपमुख्याधिकारी रणजित पवार, लेखापाल अधिकारी संतोष तळपे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, कोषाध्यक्ष सद्गुरू म्हात्रे, कार्यालय प्रमुख महेंद्र गायकवाड, खोपोली नगर परिषद विभाग कार्यकारिणी अध्यक्षा संगीता सोलंकी, सचिव संदीप गाडे, मुख्य सल्लागार काशीनाथ गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विम्याचा पहिला वार्षिक हप्ता देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय घेण्याचे भाग्य लाभल्याची भावना नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.